पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला सह्याद्री अतिथीगृहावर आलेले आहेत। जरांगेंच्या आंदोलनाबाबत फडणवीसांना त्या माहिती देणार आहेत। गणेशोत्सव आहे आणि त्यामुळे कायदा सुव्यवस्थेची माहिती सुद्धा त्या देणार आहेत। आताची महत्त्वाची बातमी, एकीकडे आज मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलक आणि ते स्वतः मुंबईमध्ये धडकलेले आहेत। तसंच गणेशोत्सव सुद्धा सुरू आहे आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला सह्याद्री अतिथीगृहावर दाखल झालेले आहेत। फडणवीसांना त्या भेटणार आहे आणि मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाबाबत माहिती देणार आहे। गणेशोत्सव आहे, कायदा सुव्यवस्था सुद्धा नीट पद्धतीने राखायची आहे, कुणालाही गैरसोय होऊ नये यासाठी संपूर्ण या गोष्टीचा आढावा मुख्यमंत्र्यांना देण्यासाठी, त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी रश्मी शुक्ला या सह्याद्री अतिथीगृहावर पोहोचलेले आहेत। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख। ओम, कधी त्या नेमक्या भेट देणार आहेत आणि काय नेमके अपडेट्स आहेत? तर आज सकाळी मनोज जरांगे यांच्या नेतृत्वातलं मराठा आंदोलकांचं जे वादळ आहे ते मुंबईत दाखल झालं। आरक्षणाची मागणी घेऊन सगळे मुंबईत दाखल झालेत। एका बाजूला मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव आहे, दुसऱ्या बाजूला हे हजारोंच्या संख्येनं आंदोलक मुंबईत दाखल झालेत। त्या पार्श्वभूमीवर राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी सह्याद्री अतिथीगृहावर आलेले आहेत। मुख्यमंत्र्यांना आज आंदोलन जे आहे त्या संदर्भात आणि गणेशोत्सवाच्या संदर्भात ज्या काही तयाऱ्या पोलिसांकडून करण्यात आल्यात याची माहिती खरं तर रश्मी शुक्ला देणार आहेत। त्यांच्या दोघांची बैठक आहे ती आता सह्याद्रीवरती सुरू देखील झाल्याची माहिती कळते। एकंदरीत कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती किंवा त्या संदर्भातल्या गोष्टी असतील किंवा मुंबईतलं वाहतुकीचे नियोजन असेल, अनेक रस्ते आज बंद करण्यात आलेले आहेत। अनेक महामार्गांवरती आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात गर्दी सुद्धा पाहायला मिळते। त्याचा कुठेतरी परिणाम मुंबईच्या जनजीवनावर होऊ नये यासाठी प्रशासन काळजी घेते। त्यामुळे या सगळ्याच मुद्द्यांवरती साधक बाधक माहिती मुख्यमंत्र्यांना देण्यासाठी महासंचालक या ठिकाणी सह्याद्रीवरती दाखल झाले। त्यामुळे पोलिसांकडनं ही जी माहिती आता सरकारला दिली जाईल, त्यानंतर आणखीन काही पावलं प्रिकॉशनरी मेजर्स म्हणून सरकार घेणार का आणि या निमित्तानं मुंबईतलं जनजीवन सुरळीत राहण्यासाठी प्रशासन आणखीन काही निर्णय घेते का, हे देखील पाहणं आता या निमित्तानं महत्त्वाचं ठरतंय। श्वेता, धन्यवाद ओम दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर रश्मी शुक्ला मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत। अनेक महत्त्वाच्या घडामोडींवर त्या लक्ष ठेवून आहेत आणि त्या संदर्भातली माहिती मुख्यमंत्र्यांना देण्यासाठी त्या पोहोचल्या आहेत।